नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? तुम्ही मालवणी पद्धतीने बांगड्याचं तिकलं कधी बनवलं आहात का? किंवा कधी टेस्ट केला आहात का? तुम्हाला माहिती आहे का बांगड्याचं तिकलं कसं बनवतात ते? चला तर मग पाहूयात मालवणी पद्धतीने बांगड्याचं तिकलं कसं बनवतात ते. सुरुवातीला सर्वप्रथम मी इथे बांगडे साफ करून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता. तर इथे मला बांगड्याचं तिकलं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे मला ओलं खोबरं, 1 वाटी ओलं खोबरं मी इथे घेतलं आहे. त्याच्यानंतर 1 टोमॅटो घेतला होता बारीक कट करून आणि त्याची प्युरी बनवली होती. आता मी येथे खोबरं, त्यात लसूण 2 पाकळ्या, त्याच्यानंतर आमचा घरगुती मासे मसाला. या मासे मसाल्यामध्ये धणे, बडीशेप, हळद, तिरफळं हे सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड असल्यामुळे मी अजून यात काहीही ॲड केलं नाही आहे. फक्त हा मसाला ॲड करून मी हे मिश्रण मिक्सरला लावून बारीक त्याची ग्रेव्ही म्हणून घेतली आहे. यात मी हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्यासुद्धा मी मिक्सरला लावून घेतल्या आहेत. त्यानंतर फोडणीसाठी मी इथे एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यात 4-5 लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत. लसूणचा भाजल्याचा सुगंध आला की त्यामध्ये चवीपुरती हळद टाकून घ्यायची. त्यानंतर मी एका टोमॅटोची जी प्युरी बनवली होती ती मी या तेलामध्ये टाकून व्यवस्थित शिजवून घेणार आहे. आता टोमॅटोची प्युरी आपली व्यवस्थित शिजली गेली आहे. त्यानंतर मी जे मिक्सरला खोबऱ्याचं वाटण लावून घेतलं होतं ते मी यात मिक्स करून व्यवस्थित हे मिश्रण ढवळून घेत आहे. आता मी यामध्ये कोकमचा आगळ टाकून घेणार आहे, जो की आम्ही घरगुती बनवला होता. तो मी थोडासा आगळ यामध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर आता मी यात जे मासे किंवा बांगडे कट करून ठेवले होते ते मी यात आता टाकून घेते.
आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता इथे बांगड्याचं तिकलं मालवणी पद्धतीने बनवून तयार आहे। तुम्हाला मालवणी पद्धतीने बांगड्याच्या तिकल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।